झी 24 तास एक पाऊल पुढे. फू बाई फूचा ग्रँड फिनाले लवकरच रंगणार आहे. नेहमी साऱ्यांना खळखळून हसवणारा भाऊ आणि सुप्रिया ग्रँड फिनालेसाठी सज्ज झाली आहेत. हे दोघं कॉमेडीची काहीतरी स्पेशल डिश घेऊन येणार आहेत. तेव्हा यासाठी त्यांची कशी तयारी सुरू आहे ते जाणून घेऊया त्यांच्याकडून. फू बाई फूचा ग्रँड फिनाले रंगणार आहे आणि फू बाई फू मध्ये प्रेक्षकांनी ज्या जोडीला सर्वाधिक पसंती दिलेली आहे, भाऊ कदम आणि सुप्रिया आहेत आपल्यासोबत. जाणून घेऊया ग्रँड फिनालेची त्यांची तयारी कशी झाली. खूप खूप स्वागत आहे दोघांचं. थँक्यू. प्रेक्षकांना नेहमी उत्सुकता असते की भाऊ आणि सुप्रिया आता काय पुढचं काय काय असणार. तुमच्या एवढीच प्रेक्षकांना उत्सुकता असते काय असणार ग्रँड फिनालेमध्ये. यावेळी खूप धमाल असा ॲक्ट आहे. म्हणजे तो आता तुम्हाला तिकडे बघायला मिळेलच, पण आत्ता काय सांगत नाही कारण ती मजा जाईल. तुम्हाला जरा लिंक दिली तर नको तसं, पण तुम्ही तिकडेच बघा कारण खूप मेहनत घेऊन आता चाललंय आमचं एक वेगळं स्किट करायचं. पण ते विनोदी, म्हणजे आमच्या जोडीला जी स्किट येतात आणि आम्ही जी धमाल उडवतो त्यातलंच अजून एक धमाकेदार स्किट आता आम्ही तालीम करतो. तर तुम्ही तिकडेच बघा, ज्या दिवशी तुम्हाला दिसेल टी व्हीवर त्या दिवशी ते बघा फायनल आमची. आणि फायनलचं स्किट आहे त्यामुळे अजून टेन्शन आहे थोडं, पण होईल चांगलं. कारण आमची आता प्रेक्षकांनी एवढी आशा वाढवून ठेवली आहे की आम्ही चांगलंच द्यावं, त्यामुळे प्रयत्न पण तसेच चालू आहेत आमचे. इथं इथं चोळ ना, चोळ जरा चोळ ना, चोळ चोळ चांगलं बघ. हा आला आला धागा आला. थांब थांब वेश घालू नको. बस झाला. कशाला हवं तुला? देवापुढे वाट ठेवायची. अच्छा अच्छा, मी करतो ना वाट, मी करतो. हा देव कुठे? देव कुठे? हे काय? अच्छा अच्छा देव. हे असं करायचं. एकदम धमाल सीझन होता यावेळेचा. भाऊ बरोबरची तुमची जी केमिस्ट्री एकदम ट्युनिंग जबरदस्त. कसं काय वैशिष्ट्य वाटले या पूर्ण सीझन? पूर्ण सीझनचं एकतर महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या शैलीतले लोक आहेत. म्हणजे ऋषिकेशचं एक बोलण्याची ढब वेगळी आहे, लीनाची कॉमेडी करण्याची, म्हणजे ती मुद्दामून कॉमेडी करत नाही पण तिने एक जो लहेजा पकडला त्याने एक वेगळी कॉमेडी होते. क्षिती विजयचं एक वेगळेपण आहे. कुशलचा एक मॅड, कुशल आणि हिमांगी मॅड आहेत. आम्ही दोघं मॅड आहोत. आम्ही तर सर्टिफाईड मॅड आहोत. आणि हेमंत आणि हे सुद्धा एक छान म्हणजे सामाजिक दर्शन, एक मेसेज देणारे स्किट करतात. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे स्किट होतात. त्यामुळे काही जी लोक असतात जे फार असे खळखळून हसत नाहीत, पण त्यांना आतून म्हणजे अंतर्मुख होऊन ते छान हसतात. म्हणजे त्यांना त्यांची वेगळी आवडते. काही लोक जे असतात की आई शपथ काय केलं लोकांनी, असे एक वेगळेच असतात. त्यामुळे प्रत्येक वयोगटातल्या लोकांना, म्हणजे लहान मुलांना जसे आमचे स्किट आवडतात तसे जे म्हातारी लोक असतात, जे रिटायर्ड लोक आहेत, जे घरात बसलेले आहेत, त्या लोकांना वेगळंच म्हणजे ऋषिकेश आणि लीनाचे किंवा विजय आणि क्षितीचे यांचे स्क्रिप्ट आवडतात. पण ते कधी आमच्या स्क्रिप्टला वाईट नाही म्हणत, कारण ते त्यांना सुद्धा तो एक विरंगुळा असतो की त्या रिटायरमेंटच्या काळामध्ये काय करू शकतो. तर एक 10 मिनिटं आम्ही खळखळून हसवतो, हा एवढंच असतं. त्यामुळे छान वेगवेगळ्या प्रकारचे एक ते जोडे आहेत आणि ग्रुप खूप छान आहे, त्याच्यामुळे मजा येते. माझे वडील अंपायर होती, काय एक गल्ली क्रिकेट खेळायची. त्यामुळे बॉलरने असा बॉल टाकताना त्यांचं डोकं फुटलं आणि ते डायरेक्ट वरती गेलं. हो, मग ह्याचं काय करावं हा प्रश्न मला पडला. मग मी डॉक्टर झालो आणि हे घालायला लागलो. रिॲक्शन पाहिले की प्रेक्षकांनी मनातल्या मनात म्हणा एकदम असे गुदगुले होतात प्रेक्षकांना. यावेळेस त्याला काहीतरी म्युझिकची जोड मिळणार आहे, ते काय? हो, म्हणजे आत्ताच एकदम थ्रिल असं आपण नाही सांगत नाहीये, पण थ्रिल एपिसोड आमचा होईल. म्हणजे सगळाच तो आमच्याही अंगावर काटा येईल आणि प्रेक्षकांच्या येणार आहे. पूर्ण पिक्चर बघायला मिळणार. म्हणजे एक छान कौटुंबिक भयानक हसरं असा एक पिक्चर असणार आहे. तो तुम्ही फिनालेला बघा. डॉक्टर कितलं काही येतंय का तुम्हाला? येतंय का म्हणजे देव का देव इंजेक्शन देव इंजेक्शन देव. हे साधं सुद्धा इंजेक्शन नाही, हे टोचलं ना तर तो 2 तुम्हाला टीटीचे इंजेक्शन घ्यावी लागतील. त्याची सुई गंजली. प्रत्येक स्किटला म्हणजे तुमच्या दोघांचे खूप प्रेक्षकांनी हे दिलेले. तुझ्या लक्षात राहिलेला, तुला मजा आली या स्किटला आपल्याला असा एखादा कुठला? मला ते स्किट सुप्रियाने जेव्हा त्या जाडाबाईचं केलं होतं
तो स्किट. म्हणजे तिकडे असं झालं तर आमची रिहर्सलही झाली नव्हती आणि ते कपडे घालून तशी रिहर्सल झाली नव्हती. ती अंगावर पडणार, मग ते किती वजन असेल किंवा काय ह्याचं काहीच तालीम झाली नव्हती. आणि तरीसुद्धा आम्ही तिकडे ती काय केली, लोकांना वाटलं काय तालीम आहे, वा वा. ॲक्च्युली ती तालीमच नव्हती, ती डायरेक्ट टेक होता तो. आणि केमिस्ट्री चांगली असल्यामुळे ना ते जुळून आलं बरोबर. हॅलो 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 अरे एकदम फ्रेश वाटतंय मला. म्हणजे ऑपरेशन सक्सेसफुल. काय केलं? काय नाही, टॉक टाइम संपला होता ना, 10 रुपयाचा कॉईन टाकला तोंडात. खूप खूप धन्यवाद. आणि बघूया, आम्ही पण वाट बघतोय रिहर्सलची. तर भाऊ कदम आणि सुप्रिया एक पिक्चर घेऊन येत आहेत प्रेक्षकांसाठी, पण त्यासाठी तुम्हाला ग्रँड फिनालेची वाट बघावी लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेशसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.